राज्य सरकारच्या सोलर सक्तीच्या धोरणाविरोधात काल तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला। सोलर पंप सक्तीमुळे हजारो शेतकरी अजूनही विद्युत कनेक्शनपासून वंचित असल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी काल रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले। पेट्रोल पंप चौकापासून थेट तिवसा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली। या आंदोलनात बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी राज्य सरकारला इशारा देत म्हटले की जोपर्यंत शेतकरी विरोधी सोलर पंप धोरण बदलले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। शासनाच्या विविध योजनेतून विहिरी पूर्ण झाल्या, मात्र त्यावर एजी वीज कनेक्शन नाकारून सोलर पंपाची सक्ती केली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। महागडे सोलर पंप, कमी पाण्याचा दाब आणि नादुरुस्त झाल्यावर दुरुस्ती केंद्राचा अभाव या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत। मागेल त्याला सोलर आणि मागेल त्याला विद्युत कनेक्शन देण्याच्या सुधारित धोरणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात तिवसा तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकार आता शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे कसे पाहते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। सोलर सक्ती केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, ती अत्यंत शेतकरी विरोधी धोरण सरकारने केलेलं आहे आणि हे धोरण बदलावं म्हणून शिरसगाव मधील शेतकऱ्यांनी हा उठाव केला आणि हे जन आंदोलन तयार केलेलं आहे। गेल्या 8 ते 12 दिवसापासून हे जन आंदोलनामध्ये शिरसगाव मजुरी काम करू राहिलं। जन आंदोलन असं आहे की शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी काढून हे जन आंदोलन उभं केलेलं आहे आणि सरकारने हे धोरण बदलावं। विशेषतः सोलर सक्ती जी आहे ते सक्ती करू नये, तर सोलर ही इच्छुकांना द्यावे, एजीचे कनेक्शन इच्छुकांना द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांचं ओलीत होईल, शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही, असा तो प्रयत्न आहे। याच मागणीसाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो होतो। जन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे रॅली काढून तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं। आमच्या दैवकृपाने इथे एसडीओ साहेब पण होते। अर्धा तास आम्ही जवळपास त्यांच्याशी चर्चा केली आहे। सोलर वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं। ज्यांच्या विहिरी आहे, जिथं एजीचंही कनेक्शन नाही आहे, जिथं सोलरचंही कनेक्शन नाही, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणणं मांडलं आहे। तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं आहे की जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे। हे निवेदन जरी पोहोचत असलं तिकडे, आमचा लढा जरी निवेदन देऊन इथं म्हणजे आजचा कार्यक्रम जरी संपला असला तरी हा जोपर्यंत राज्य सरकार निर्णय बदलत नाही, हा धोरणात्मक निर्णय बदलून इच्छुकांना एजीचे कनेक्शन देत नाही, तोपर्यंत शिरसगाववाल्यांचा हा लढा असाच चालू राहणार आहे। हा लढा इथून अजूनही हळूहळू तीव्र होत राहणार आहे। वेळ पडला तर इथून मुंबईत जाऊन सुद्धा आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढे एजीच्या कनेक्शनसाठी महाराष्ट्रातल्या एजीच्या कनेक्शन शेतकऱ्यांना एजीचे कनेक्शन मिळवण्यासाठी आम्ही लढा लढत राहणार आहे।